नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मी मिळून सारेजणी मासिकाची संपादक आहे. मिळून सारेजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती वेगवेगळ्या लोकांशी आपण गप्पा मारतोय. आज आपल्याकडे दीक्षा दिंडे आली आहे. नमस्ते सुंदर, ताई. लाखनी आणि कर्तबगार मुलगी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दीक्षा तुझ्याशी गप्पा मारताना फार मजा येणार आहे. मलाही तू मला सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात प्रथम कधी आली? ताई, मला स्त्री चळवळ माझ्या आयुष्यात कधी आली हे जेव्हा मी विचार करत होते ह्या प्रश्नाचा, तेव्हा मला असं जाणवलं की ती जन्मापासूनच माझ्या वाटेला आली आहे. पण ती आपली चळवळ आहे किंवा आपण त्या चळवळीचा भाग आहोत आणि त्या म्हणजे ती का महत्वाची आहे हे कळायला फार उशीर झाला. ठीक आहे, हरकत नाही, माणूस शिकत असतो तसं. माझा जन्म अपंग म्हणून किंवा सेलेब्रल पाल्सी झालेली मुलगी असा झाला. मला जन्मतः सेलेब्रल पाल्सी झालेली आणि मुलगी आणि त्यात अपंग. आणि मग त्यातून लोकांचे वेगवेगळ्या गोष्टींसाठी मिळणारे सल्ले, म्हणजे तिने शिकायचं की नाही, तिला की तिथपासून ते तिने लग्न करू देत का नाही, आणि मग करावं तर मग तिच्यासारख्या व्यक्तीशी करावं किंवा करू नये तर का करू नये. कारण की आपल्या समाजात जर आपण बघितलं तर जेव्हा मुलगी जन्माला येते ती जन्मल्या तिची विवाहापर्यंतची प्लॅनिंग आपली झालेली असते अगदी. आणि त्यामुळे मला माझ्या आई वडिलांना असं म्हणायचं, अरे शिकून काय होणार आहे, मुलगा असता तर कमवून आणलं असतं, ठीक आहे, परत हिला घरी ठेवू नका, हिच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, हिची पाळी चालू झाली आणि कोणी काय करून गेलं तर काय करणार. तर मला वाटतं की माझ्या आयुष्यात स्त्री चळवळीपेक्षा एक अपंग आणि स्त्री याचं इंटरसेक्शन जास्त प्रमाणात झालं. आणि ते डबल डिस्क्रिमिनेशन, दुहेरी डिस्क्रिमिनेशन, मला भेदभाव ते मला सहन करावे लागले, अनुभवावे लागले. तर त्यामुळे मी असं म्हणलं की पहिलं मूल आई वडिलांचं का? हो, पहिलं मूल आहे मी. आणि मोठी मुलगी भावंड आहे मला बहीण आहे आणि तेच मोठी आहे. मोठी मुलगी कशी असावी, पहिलं अपत्य, आणि मग त्यातून येणारे वेगवेगळे अनुभव, कंगोरे, मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, नातेवाईकांशी जेव्हा संबंध येतात त्याच्या बाबतीत असो, आपल्या कुठल्या सणसमारंभांमधला प्रेझेन्स असो, आपण काय शिकायचं काय शिकायचं नाही, आपण काय खायचं नाही काय नाही खायचं, आपण घरात राहायचं का हॉस्टेलला राहायचं, हे सगळे त्या अनुभवातून आलेले आहेत. आणि त्या अनुभवांनी मला समृद्ध केले, मी असं म्हणू शकते. आणि त्याच्यामुळे मी आय एम अ प्राऊड डिसेबल वुमन टुडे. त्यामुळे आईचं कसं होतं रिॲक्शन, म्हणजे आई बाबांची जेव्हा त्याला पहिल्यांदा कळलं? सो आता जेव्हा आम्ही हे डिस्कशन आधी करायचो कसं झालं काय झालं, तर ऑफकोर्स प्रत्येक आई वडिलांप्रमाणे त्यांना देखील थोडासा रिस्क होता, वाईट शॉक होता, वाईट वाटत होतं. पण त्यांनी केलं, त्यातून ते बाहेर आले. वडिलांच्या बाबतीत थोडंसं असं झालेलं की थोडंसं पुरुषी अहंकार असतो ना, माझ्या पोटी अशी मुलगी जन्माला कशी काय येऊ शकते. त्यात सोसायटीकडून आईला जे ऐकावं लागलं की हिच्यात काहीतरी दोष आहेत आणि त्यामुळे असं पोटी आलेलं आहे मूल, अपत्य. आणि पण तिचा खूप खंबीर सपोर्ट होता आणि ती आज तागायत माझ्यासोबत आहे. आणि माझ्या आईचं नाव चित्ररेखा. आणि माझी आईची 12वी झाली आहे, पण माझी आई अतिशय उत्तम रांगोळी आर्टिस्ट आहे. ती खूप मस्त मस्त रांगोळ्या काढत असते, पोर्ट्रेट काढत असते, कलाकार आहे माझी आई. माझे वडील रिक्षा ड्रायव्हर होते. कुठल्या भागात? मी पुण्यातच वाढली, कात्रजमध्ये मी राहते. मग माझं माहेर कात्रज आहे. आणि मग शाळा वगैरे कुठली होती? शाळेत झालं असं आहे की अपंगत्वामुळे ना बऱ्याचशा शाळांनी नकार दिला. मग कात्रजमध्ये एक महानगरपालिकेची शाळा होती, तिथून मला माझं शिक्षण मी 7वी पर्यंतचं पूर्ण केलं. 7वी नंतर पुन्हा तेच की शाळा पुन्हा नकार देत होता, काय करायचं. मग असं होतं ना की हिला शिकून काय करताय. आणि आईवडिलांचं पण
एवढं काही मोठं ध्येय नव्हतं की हिला काहीतरी बनवायचं आहे. त्यांचं डोक्यात एक होतं की हिला निदान 10वी शिकवावी, हिला व्यवहार ज्ञान यावं, हिला आमच्या नंतर निदान हिचं पोट भरू शकेल, किंवा हिची बहिणीने जरी हिला सांभाळलं तरी व्यवहार ज्ञान तिला असेल, बेसिक गोष्टी करता येतील, थोडासा सपोर्ट असेल, एवढंच होतं. पण मी किती वर्ष झाली तुला? मी 4-5 वर्षाची होते. 5 वर्षाचं अंतर आहे आमच्या दोघींमध्ये. आणि मग तुला तेव्हा म्हणजे ते लहान बाळ, मग तुला असं ते आठवतं काही? मला जेव्हा माझी बहीण झाली ना तेव्हा मी अतिशय रडलेले होते. मला ती नको होती, कारण मला माझी आई वाटली जाणार होती, ते नको होतं. आणि माझी अजून पण सांगते की जेव्हा प्राचीचा जन्म झाला ना, माझी दीक्षा माझा पाय सोडत नव्हती, आणि मी जोपर्यंत डिस्चार्ज मिळत नाही ती पायाशी झोपून राहिलेली, बसलेली होती. सो ते माझ्यासाठी खूप असं होतं की अरे बापरे, आता माझी आई मला शेअर नाही करायची कोणासोबत, आणि करावी लागणार आहे ती. पण मी आता माझ्या बहिणीची आणि माझी अपब्रिंगिंग जेव्हा बघते, रिफ्लेक्ट करते, तेव्हा मला असं दिसतं की माझी बहीण पण माझी दुसरी आई झालेली होती एका पॉईंट नंतर. कारण प्रत्येक गोष्टीत ती जशी जशी मोठी होऊ लागली तसं तसं तिला तिचं बालपण एन्जॉय करण्यापेक्षा तिच्यावर माझी जबाबदारी पण होती. आणि त्या प्रत्येक गोष्टीत माझी केअर घेणं ह्याच्यामध्ये पण तिचा वेळ जायचा. आणि तिच्याकडे कधी कधी दुर्लक्ष झालं, कधी कधी म्हणण्यापेक्षा बरेचदा दुर्लक्ष झालं. मी अभ्यासात चांगली होते, मग ते कंपॅरिझन व्हायचं, आणि मग बरेच काही दोघींमध्ये गोष्टी झाल्या. ती माझ्यापेक्षा अगदी वेगळी आहे, आणि स्वभाव वेगळे आहेत, ॲस्पिरेशन्स वेगळे आहेत, मानणं एखाद्या गोष्टीला आणि न मानणं हे फार वेगळं आहे. अगदी ट्रेडिशनलच्या दिशेने जाणारी आहे, आणि मी त्या अगदी विरुद्ध आहे. पण मी जेव्हा बघते की ते असं का झालं, कारण आमच्या घरी पुरुषी सत्ता कधी नव्हती. माझी आजीनी घर सांभाळलं, माझे आजोबा फार लवकर गेले, माझ्या आजीने घर सांभाळलं. माझी आजी घरी आहे, होममेकर आहे, ती होती ती पण. तिचे काही बिझनेस चालायचे, ती व्याजाने तेव्हा पैसे द्यायची, आणि तिचं असं रुबाब होता. माझी आई टेलर होती, आणि वडील गेल्यानंतर तिने तिची आवड जोपासली, आणि ती पुढे रांगोळी आर्टिस्ट झाली. म्हणजे आईची आई वयाच्या 70-75 वर्षापर्यंत काम करत होती, घर चालवत होती. सो मी ह्या अशा खंबीर बायका माझ्या आजूबाजूला बघितल्यात. आणि माझ्या ना डिसेबिलिटीमुळे काय झालं, मला कधी त्यांनी त्या ट्रेडिशनल रोलमध्ये इन्व्हॉल्व पण नाही होऊ दिलं. म्हणजे स्वयंपाक कर किंवा शिक, जे माझ्या बहिणीला करायला लागलं. पण असं नव्हतं की लवकर लग्न करायचं, असं काहीच नव्हतं घरी. पण ते आलं ओघाने की आई काम करतेय तर तू एवढं असं कर. पण माझ्या वाट्याला फक्त मग घरगुती बेसिक भाज्या निवडणं, लसूण सोलणं, चिरून देणं, ही छोटी छोटी कामं आली. पण जी मोठी कामं जी ट्रेडिशनल रोलनी डिफाईन केलेली असतात ती पूर्ण तिच्या वाटेला आली. आणि किंवा देवपूजा करणं सो टू से, ते पण ती करत होती आणि मी कधीच नाही केली. आणि त्यामुळे कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी आवड म्हणून करायच्या किंवा कुठल्या गोष्टी आपली संस्कृती आहे म्हणून करायच्या, हे ते खूप बदललं. समीकरणच सगळी बदलली डिसेबिलिटीमुळे माझी. आणि मग तेव्हा तुला ते बरं वाटलं, म्हणजे पथ्यार पडलं म्हणतो तसं झालं? नाही, मी पण धार्मिक होते, मी पण देवाला मानायचे. पण माझी डिसेबिलिटी बरी करण्यासाठी माझ्या आईने फार उपास तपास केले. प्रत्येक देवळात गेली, मस्जिदमध्ये गेली, चर्चमध्ये गेली. म्हणजे ते आपण बघतो ना आजकाल, ते चर्चमध्ये गेलं क्युअर होतं. किंवा कधीतरी मी TV वर पाहायचो की इकडे जावा तो देव बरं करतो. आणि आम्ही असं सगळं केलेलं आणि एका पॉईंट एक्झॉस्ट झालेलं डोकं, कारण की काहीच नाही होतच नाहीये. आणि उपवास तर कंटिन्यू असायचे आईचे, माझे नाही, आईचे असायचे. कारण डिसेबिलिटी काय सांगते, ट्रेडिशनल माइंडसेट काय सांगतो डिसेबिलिटीचा, की तुमच्या पोटी अपंग अपत्य जन्माला येणं, मूल जन्माला येणं हे म्हणजे तुमच्या पापांचं फळ आहे किंवा गेल्या जन्मीचं पाप आहे. आणि ते तुम्हाला भरून काढण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे
उपाय करावे लागतील. मग जिथे अध्यात्माची पण आम्ही जोड घेतली आणि सायन्सची पण घेतली, पण एका पॉईंट नंतर ना काहीच होत नव्हतं, काहीच नाही. आणि मग ह्या गोष्टींमध्ये आई वडील ड्रेन होत होते, आई खूप होत होती, फायनान्शियली तर होतच होतो आम्ही, मेंटली जास्त होत होतो. 16 वर्ष शरीरावर कोणीतरी येतंय, ट्रीटमेंट करतंय, ऑपरेशन करतंय. दररोज एक चाचा यायचे, त्यांच्यासमोर असं झोपायचं, रोज उघडं झोपायचं. मग ते मसाज करून जायचे बॉडीची, कारण शरीराची हालचाल झाली पाहिजे. मग कोणीतरी सांगायचं की हिला शेळ्यांच्या लेंड्यांमध्ये उभं करा, सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात. मग ते आई झाडायची, मला ते पात्याला पिंपामध्ये उभं करायची, लेंड्या टाकायची, माझ्यासोबत थांबायची. सगळं केलं आणि ते नंतर नको झालं. आणि म्हणून अति झालं आणि म्हणून मी विवेकी झाले आणि मी प्रश्न विचारायला लागले जेव्हा, कारण मग उत्तरच मिळत नव्हती. मग जेव्हा कोणीतरी सांगायचं ना हे कर आणि त्याचं काहीच उत्तर नाही आहे, मग वाटलं की मग आता थोडंसं क्रॉस झालं पाहिजे. आणि माझ्या अख्ख्या घरात मी नाही म्हणत देवाला, मग मी कोणी सांगितलं मला हे कर, पूजा कर, मी करेल, मी आवडीने करेल, पण मी ते भावनेचा आदर किंवा मी त्याला व्यक्तीला देवाला मानतीये आणि त्या श्रद्धेपोटी मी करते असं नाही. मी प्रोसेस एन्जॉय करते किंवा त्याला बरं वाटेल म्हणून मी करत असते ते, आणि मला आवडेल. आणि आई बरोबरचं नातं म्हणजे लहानपणचं एक असतं, मोठी झाल्यानंतर तुला असं जाणवलं की काहीतरी आपलं नातं बदलल्यावर क्वालिटेटिव्हली? या प्रोसेसमध्ये मी माझी आई खूप चांगली मैत्रीण झाली, खूप चांगली मैत्रीण झाली. ते मैत्रीचं नातं जे आहे ते परिपूर्ण आहे असं नाही, त्यात पण आमच्या रिलेशनमध्ये बरीचसा चढउतार येतात. कारण आपण कुठल्या तरी चळवळीचा आता भाग आहोत, आपण 4 गोष्टी शिकतो, आपण 4 पुस्तकं वाचतो, मग आपल्याला वाटतं की अरे हे असं नाही वागलं पाहिजे, हे चुकीचं आहे, आणि त्यांचं वेगळंच चाललेलं असतं. मग ते थोडेफार ते खटके असतात, क्लॅशेस असतात, पण आहे नातं जे आहे ते आहेच आहे, अजून भक्कम आहे, स्ट्रॉंग आहे. आणि ती माझा म्हणजे आजही खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या आईचा प्रत्येक गोष्टीमध्ये. मी असं म्हणते नेहमी की ती नसती तर मीच नसते, कारण मला दीक्षादिंडे झाली हे तिच्यामुळे झालं. ती नसती तर मी शक्यच नव्हतं इथपर्यंत पोहोचणं. आणि हा जो तुझा स्ट्रगल आहे की म्हणजे दीक्षादिंडे झालीस तू, मग तू लंडनला गेलीस आणि अजून काय काय, तर ते जरा तुझा तो प्रवास सांग ना की कसा झाला. मी जसं मगाशी म्हटलं तसं कॉर्पोरेशनच्या शाळेमधून मी 7वी केली. नंतर मग माझं पुन्हा एका ग्रामीण भागातल्याच मांगडेवाडीला शाळा होती, तिथे मी शिक्षण पूर्ण केलं. पण तिथे कुठं गेली तू ग्रामीण भागात? 8वी ते 10वी मी तिथे केलेलं. आई वडील तिकडे गेले? नाही, माझी आई पहिल्यांदा तेव्हा 2 व्हीलर शिकली माझ्यासाठी. मला गाडीवर बसता येत नाही, पण मग ती पोटाला ओढणी बांधायची, माझे पाय दोन्ही फुटरेसला बांधायचे आणि मग आम्ही ट्रॅव्हल करायचो. मग आमचे ॲक्सिडेंट झाले, 2 ॲक्सिडेंट झाले. एका ॲक्सिडेंटमध्ये आम्ही असंच त्या घाटात पडलो, पण माझे मित्र मैत्रिणी चाललेले होते, ते पळत आले, त्यांनी काढलं, ठीक होतं. दुसऱ्या ॲक्सिडेंटच्या वेळी काहीतरी दगडमध्ये आला, कुत्रीमध्ये आली, माझ्या इथे डोक्याला मार लागला आणि मी 1 दिवस पूर्ण बेशुद्ध होते. हां, तर मग त्यांनी हे मी 10वी आणि 12वी 2 ॲक्सिडेंट, 10वीचा एक आणि 12वीचा एक. हां, 7वी नंतर कॉर्पोरेशनच्या शाळेत ॲडमिशन घेणं म्हणजे तिथं नव्हतंच काही. दुसऱ्या चांगल्या शाळांमध्ये शिकावं अशी काही सिच्युएशनच नव्हती, ॲक्सेसिबिलिटी नव्हती. अपंग मुलीला ॲडमिशन देणं म्हणजे एक रिस्क होतं एक प्रकारचा, ते नव्हतं. बरं शिशू कसं करणार, त्यात पण असं झालं की मी जेव्हा 1ली 2री 3रीत होते ना, मी स्वतः शू करायचे वर्गातच. माझ्या बॉडीवर कंट्रोल नव्हता, कारण की माझी शाळा माझं घर अगदी 2 मिनिटाच्या अंतर होतं, पण आई येईपर्यंत ते शक्यच नव्हतं कंट्रोल करणं. समज येत गेली, बॉडीवर कंट्रोल होत गेला. मग मी माझं पाणी पिणं कंट्रोल केलं, मी खाणं कंट्रोल केलं, म्हणजे आपल्याला ते थांबवणं पण शक्य झालं, कंट्रोल करता आलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जशी मोठी होत गेले तसे एक आणखी समज वाढत गेली.
मी फक्त मोठी होत नव्हते, माझी आई पण मोठी होत होती तुझ्याबरोबर. कारण माझे वर्ग ना 7वी नंतर पहिल्या मजल्यावर नसायचे, मग ते दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, चौथ्या मजल्यावर. 10वी पर्यंत तरी ठीक आहे, पहिल्या मजल्यावरच होतं. मग माझे बरेच असं पण झालंय, माझ्या शिक्षकांनी माझी दप्तरं नेली आहेत, माझ्या शाळेच्या काकांनी माझी दप्तरं उचलून नेली आहेत, किंवा माझी आई मला वरती धरायची आणि काका पाय धरायचे, असं पण झालेलं आहे. म्हणजे शिक्षक, आई वडील, आई जास्त आणि बहीण, अगदी, आणि बाकीचे सहकारी, त्यांचा खूप सपोर्ट होता. आई बहीण तुझी कशी होती आणि आई कशी आहे, म्हणजे फिजिकली माझी दृष्टीने एक स्ट्रॉंग आहेत, अगदी स्ट्रॉंग आहे, बहीण पण स्ट्रॉंग आहे. तर ते असं होतं समीकरण. 10वी नंतर माझा वर्ग 4थ्या मजल्यावर होता आणि लिफ्ट फॉर्च्युनेटली आलेली होती शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, पण लाईट गेल्यावर ते 4 मजले चढून जाणं भाग होतं. मग आई इथे धरायची आणि मैत्रिणी पाय धरायच्या, मग ते असं करता मी 4 मजले चढायचो आणि तसंच चाललेलं होतं. पण शिक्षण घेताना असं कधी झालं नाही आहे की माझ्यासाठी रिझनेबल ॲडजस्टमेंट करत वर्ग खाली आलाय, असं नाही झालंय. मला प्रत्येक रिक्वेस्ट करून बघितली आईनी, हो, आम्ही बरेचदा केलेली होती. मला बरेचदा ते शिक्षण घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचावं लागलं, खूप अडचणी आल्या. मला एक किस्सा सांगायचा. मी 5वीला 6वीला होते, माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता आणि शिक्षण मंडळाचे एक इन्स्पेक्शनला आलेले होते. प्रवीण चोरबोले साहेब होते तेव्हा, आणि ते आले इन्स्पेक्शनला आणि माझ्या शिक्षकांनी सांगितलं की दीक्षाची मम्मी, तुम्ही आत्ता तिला नेऊ नका, तुम्ही वर्गातच थांबा, साहेब आलेत, साहेब जातील, ते गेले की तुम्ही घेऊन या. आम्ही थांबलो, खूप वेळ झाला. मग आई म्हणली मी पटकन तुला नेते. तेव्हा आई माझ्या घरजवळ होतं, मग सायकलवर मला बसवायची आणि आम्ही जायचो, ती सायकल ढकलायची. आणि मम्मीने मला अर्ध्या रस्त्यातच आणलं. तेवढ्यात ते साहेब निघाले वरतून ऑफिसमधून आणि ते मधल्या वाटेत आले आणि ते म्हणजे तुम्ही का उचललंय. त्यांनी खूप सारी चौकशी केली. मग तेव्हा कळालं की माझी अशी केस आहे आणि वर्ग माझा वरती आहे. तर मग त्यांनी शिक्षिकेला बोलवलं. मग शिक्षिका म्हणली हो हो साहेब करते मी. आणि मग मला म्हटले की तुम्हाला सांगितलेलं ना की जाऊ नका वगैरे. तर माझा वर्ग वरती असण्याचं कारण हे होतं की माझ्या शिक्षिकेला हवेशीर खोली आवडायची आणि त्या वर्गाला खूप साऱ्या खिडक्या होत्या आणि त्यांच्या सोयीसाठी ती ॲडजस्टमेंट होती, माझ्या सोयीसाठी नव्हती. सो पण मी आता जेव्हा मागे वळून पाहते ना ताई, ह्या पूर्ण प्रवासात तिने कधीच गिवअप नाही केलं, आईने कधीच नाही. पहिली ते 10वीचं शिक्षण असो, नंतर 11वी 12वी झाली, मग ग्रॅज्युएशन झालं, शिवनिंग स्कॉलरशिप मिळाली आणि मी UK मध्ये गेले. तर तिने गिवअप कधीच केलं नाही. आणि इव्हनिंगच्या इंटरव्ह्यूला मला विचारलेला प्रश्न आहे हा की तुझे 2 लीडर्स कोणते आवडतीचे. आणि मी म्हणलं की एक तर सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे मी हे शिक्षण घेऊ शकले, आणि दुसरी म्हणजे माझी आई. तिने गिवअपच नाही केलं म्हणून मी इथे आले आणि ती माझ्यासाठी लिडरशिपचं एक उदाहरण आहे. आणि जेव्हा स्कॉलरशिप मिळाली तेव्हा मी इतकी रडलेले का तर तो माझ्यासाठी असा मोमेंट होता की तेव्हा पहिल्यांदा कोणी माझ्या डिसेबिलिटीवरून मला डिस्क्रिमिनेट केलं नव्हतं आणि मला नकार दिला नव्हता आणि मला विचारलेलं की तुझ्यासाठी आम्ही काय करू शकतो सांग, हे मला विचारलेलं होतं. आणि मला ते कधीच पूर्ण अनुभवायला आलं नव्हतं आणि मला इतकं भारावून टाकलेलं होतं, टाकायला भाग पाडलेलं त्या क्षणाने. मी आईला असं रडत फोन केला, तिला वाटलं नाही झालं आणि ती मला म्हणते की अगं ठीक आहे नाही झालं एवढं काय त्यात. पण तिला म्हणलं अगं झालं मी अशी रडत होते. आणि मग माझा फ्लॅशबॅक असा होता की किती मम्मी आपल्याला रिजेक्शन आले ना, आम्ही दोघी. कारण मी नव्हते एकटी ग्रॅज्युएट झाले, माझी आई माझ्यासोबत ग्रॅज्युएट झालेली हो. म्हणजे कॉलेजमध्ये मी वर्गात शिकायचे आणि माझी आई पायऱ्यांवर बसून साडीला फॉल पिको लावायची माझा वर्ग संपेपर्यंत.
आणि म्हणून मी नेहमी म्हणते की मी ग्रॅज्युएट नाही झाले, माझ्यासोबत माझी आई ग्रॅज्युएट झाली, तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि ती आता PhD पण करणार आहे. सो हा प्रवास होता आणि तो खूप मोठा होता, ओव्हरवेल्मिंग होता, पण शिकण्यासारखा होता. जे तू लंडनचं म्हणालीस आता की आपल्या इथे काही कोणी मानत नाही किंवा काहीच म्हणजे संवेदनशीलताच नाही, ती तिथे परदेशात तुला अनुभवायला मिळाली. मग पुढे कोर्सच्या वेळेला ती किती बाकी लोकांच्याकडनं, म्हणजे मी अशासाठी विचारते की इथल्या लोकांची मानसिकता अपंगत्वाकडे बघण्याची आणि तिकडच्या लोकांची याच्यात काही फरक जाणवला? प्रचंड फरक जाणवला ताई. मला कधीच कोणी तिथे माझ्या वर्गात विचारलं नाही तुला काय झालंय, मला विचारलं की आम्ही तुझ्यासाठी काय करू शकतो, तुला कम्फर्टेबल फील करून देण्यासाठी आम्ही काय करू शकतो, हे मला विचारलं गेले. आणखी एक किस्सा आहे. मी वर्गात मी ॲडमिशन जेव्हा झाली माझी आणि मी गेले तिथे युनिव्हर्सिटीमध्ये, आमचा थोडासा अकोमोडेशनचा इश्यू झालेला, पण त्या 7 दिवसात मला माझा कोर्स चेंज करून घ्यायचा होता. मला जो हवा होता तो कोर्स दुसरा विभागात होता. तुला कुठला हवा होता? मला पब्लिक पॉलिसीचा हवा होता आणि मी सस्टेनेबल डेव्हलपमेंटची माझी ॲडमिशन झालेली होती. तर मी कोर्स चेंज करायला गेले आणि माझ्या प्रोफेसरला मी भेटले. कॉलिन अँडरसन नाव होतं त्याचं. आणि सगळं बोलणं झालं तर मला कॉलिन म्हणला ठीक आहे आपण ही प्रोसेस करू, पण लेट्स टॉक अबाउट युअर डिसेबिलिटी. आणि तो म्हणला की हे बघ मागच्या वर्षी आमच्याकडे पहिल्यांदा अंध विद्यार्थी आले आणि तेव्हा आम्हाला कळलं की ब्रेलमध्ये आपण काय काय इनग्रेव्ह करू शकतो, आणखी काय काय आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, तसं आपण कॅम्पस ॲक्सेसिबल केला आहे. मी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज म्हणजे जगातलं रँक 1चं डेव्हलपमेंट स्टडीसाठीचं मानलं गेलेलं विद्यापीठ तिथे बसलेले होते. UKचं ब्रायटनमध्ये, युनिव्हर्सिटी ससेक्समध्ये त्यांची तिथे जागा आहे, इन्स्टिट्यूट आहे हे. आणि हा प्रोफेसर जगातल्या टॉप मोस्ट युनिव्हर्सिटीचा आणि मोस्ट पॉप्युलर कोर्सचा प्रोफेसर मला म्हणतोय. ठीक आहे. यावर्षी पहिल्यांदा आमच्याकडे 2 व्हीलचेअर युजर आलेत, एक तू आहेस आणि एक हमजा आहे. हमजा माझा मित्र, त्याला पण शिवनिंग स्कॉलरशिप मिळालेली, तो नायजेरियाचा होता. आमच्याकडे आहेत, आम्ही थोडंफार केली आहेत ॲडजस्टमेंट, बऱ्यापैकी युनिव्हर्सिटी ॲक्सेसिबल आहे. पण ना आम्ही काय बरं शब्द वापरलेला त्यांनी, तो म्हणजे मला हे आठवायला लागते, सॉरी कॉलिन. तो म्हटला की तू सांग आम्हाला काय करूयात आपण अजून, आणि तू अभ्यासाकडे लक्ष दे, बिकॉज दिस इज आवर प्रॉब्लेम, दॅट इज नॉट युअर प्रॉब्लेम. आणि मी अशी की अरे बापरे, मला इतकी वर्ष मला सगळ्यांनी सांगितलं की युअर डिसेबिलिटी इज युअर प्रॉब्लेम. अँड हा प्रोफेसर मला म्हणतोय की हा प्रॉब्लेम आमचा आहे, बिकॉज वी आर नॉट इक्विप्ड. आणि माझे कोर्समेट्स पण तेवढेच सपोर्टिव्ह होते. माझा जो फ्लॅट होता तो ॲक्सेसिबल होता, पूर्ण इन्क्लुसिव्ह होता. माझी ना ताई युनिव्हर्सिटीमध्ये एक सिक्युरिटी इमर्जन्सी एक PIP प्लॅन बनवलेला होता, पर्सनल इव्हॅक्युएशन प्लॅन. समजा युनिव्हर्सिटीमध्ये काही इमर्जन्सी आली आणि मी समजा कॅफेमध्ये बसलेले असेल तर पहिलं इव्हॅक्युएशन माझं होणार. आणि त्या पद्धतीने युनिव्हर्सिटीकडून मला माझा पर्सनल प्लॅन दिलेला होता. सेम प्लॅन हमजाकडे होता, हमजाकडे त्याच्या नीड्सनुसार प्लॅन होता. आणि ते किती भारावून टाकणार होतं, म्हणजे आपली डिसेबिलिटी, आपले चॅलेंजेस हे मॅटर करत नव्हते तिथे. मी तिथे डिसेबल नव्हते, मी तिथे एक व्यक्ती म्हणून होते, मी एक स्टुडंट म्हणून राहत होते. आणि ते इन्क्लुजन मला अनुभवता आलं, कारण की कोणाला मॅटरच करत नव्हतं. माझं घर ॲक्सेसिबल होतं, माझी बस ॲक्सेसिबल होती, माझी टॅक्सी होती, माझी ट्रेन होती, मी कुठेही फिरू शकत होते अख्ख्या UKमध्ये. ते माझ्यासाठी खूप लिबरेटिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. आणि तुझ्या म्हणजे आता हे जे आपण फेसबुक म्हणतो किंवा व्हॉट्सअप आहे, म्हणजे हे जे सगळी माध्यमं आता ही आली, ही एकीकडे तुला तुझ्या याच्यासाठी वरदानासारखी पण आहेत ना. अगदी बघता मी माझा आवाज उठवू शकते, ते खूप मोठं माध्यम आहे माझ्या हाती. आणि ते तू कसं वापरलंस?
मी खूप इफेक्टिव्हपणे ते वापरते. माझा फॉलोअर मी 2012 साली पहिलं फेसबुकचं अकाउंट ओपन केलेलं, पण मी ॲक्च्युअल ॲक्टिव्ह फेसबुकवर 16 नंतर झाले. मग ते चेन्नईचा पूर असो किंवा नेपाळमध्ये आलेला भूकंप असो किंवा आत्ता कोल्हापूर सांगलीमध्ये मागच्या काही वर्षापूर्वी आलेले पूर असो आणि कोविडमधलं काम असो, सोशल मीडियाने माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची मला ताकद दिली आहे. मी ग्राउंडवर जाऊन काम नाही करू शकत, मला माझं हे चॅलेंजेस माहिती आहेत, अडथळे माहिती आहेत, पण सोशल मीडियामुळे ती भिंत राहिली नाही आणि मी 2 लोकांतलं अंतर कमी करू शकले. म्हणजे गरजू व्यक्ती आणि ज्याला मदत करायची आहे तो दोघांना जोडू शकले प्रत्येक इन्सिडेंटमध्ये. तू असं काय काय आता जे बोललीस त्या सगळ्या ठिकाणी तू हे प्रकार केला? हो. मग मदत उभं करायची, कनेक्शन्स करायचे, क्राऊड फंडिंग करायची किंवा माझ्या स्वतःच्या काही रिक्वायरमेंट्स असतील. मला रिसर्चसाठी कोणाची मदत हवी आहे पण मला माहीत नाही तो व्यक्ती कुठे आहे, मग नेटवर्क बघायचं, नेटवर्क बिल्ड करायचं आणि त्यांनी खूप समृद्ध झाले मी लोकांच्या बाबतीत, खूप समृद्ध झाले. मला वाटत नाही मला बाहेर पडता येणंच शक्य नाही आहे ना. ही लोकं मला कुठे भेटली असती, मी नेहमी विचार करते. आणि सोशल मीडियामुळे ते अंतरच नाहीसं झालं आणि मग खूप चांगले लोक मला जोडले गेले. आज चांगले माझे मित्र मैत्रिणी त्याच नेटवर्कमधून आलेले आहेत, माझे मेंटर्स आलेले आहेत. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे तो एक. आणि मग जेव्हा याच सोशल मीडियावरती हा ट्रोल आर्मी असते आणि असं सगळं, तर तेव्हा तुला कसं वाटतं आणि तू त्याच्या विरोधात काही केलेस का? की म्हणजे हे नाही ट्रोलिंग झालं पाहिजे किंवा अशा म्हणजे एक सामाजिक काम म्हणूनच असा कधी तू विचार केलास का? तुला बाकीच्या कामात तू इतकी गुंतली आहेस की? मी स्वतः ट्रोलर्सचा निशाणा झाली एका काळी. काहीतरी इन्सिडेंट्स होते आणि त्यांचं झालेलं होतं आणि मी त्या इन्सिडेंटमुळे स्वतः डिप्रेशनमध्ये म्हणजे एन्झायटी वाढली माझी आणि मला नको झालं सोशल मीडिया. मी ओपन अप होणं बंद केलं. मी डिसेबिलिटी राईट मुवमेंटमध्ये आत्ता जे काही काम करते ते माझ्या सोशल मीडियाच्या जोरावरच मी करू शकते. कारण जसे चांगले लोक असतात तसे वाईटही असतात आणि ते तुम्हाला क्रिटिसाइज करायला बसलेले असतात. सो सुरुवातीला हे माझ्यासाठी नवीन होतं, मी कधी अनुभवलेलं नव्हतं. नेहमी कौतुक आणि अचानकपणे हे एकदम एक्स्ट्रीम हे 16-17 साली झालं. मी खूप कमी झाले नंतर सोशल मीडिया वापरणं, व्यक्त करणं आणि मग नंतर कुठेतरी जाणवलं की आपण नाही करणार तर कोण करणार आणि मग चांगलं कामच क्रिटिसाइज शेवटी होत असतं कुठे ना कुठेतरी. मग जेव्हा त्या ट्रोलर्सकडे ते काय करतात असं बघितलं तर काहीच नाही करत आहेत, आपण थोडं तरी करत होतो आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त केला की शिकायला मिळालं काहीतरी. मी नेहमी म्हणते की मी खूप ग्रेटफुल आहे की काही एक्सपिरियन्स येणं खूप गरजेचे असतात आणि मे बी मी फार हवेत जात असेल त्यांच्यामुळे पण मी पायावर आले आणि मला त्यांच्यामुळे मार्ग मिळाला असं मी मानते. तर पण मी वेगळं काही करू शकले नाही. आता मी फार ब्लंट झाली आहे माझी उत्तरं देताना. फ्लावरी लँग्वेज नसते तिथे कुठे. खूप स्वतःला रिझर्व केलंय. पर्सनल आणि पब्लिक याच्यातलं अंतर थोडं मी डिफाईन केलेलं आहे बऱ्यापैकी. आधी खूप जास्त लोकांचा गोतावळा असायचा, अनवॉन्टेड लोक होती, फायदा घेऊन गेली, कुठे आपल्या नावाचा वापर केला गेला. पण ह्याच्यातूनच शिकले मी असं म्हणेल आणि आता फार छान वाटतंय मला. माझं जे सर्कल आहे वैचारिक आहे, विवेकी आहे आणि माझ्या समविचारी आहे मी असं म्हणेल आणि संवेदना ज्या मला हव्या होत्या लोकांकडून त्या आहेत, त्यांच्याकडून मिळत आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जे स्त्री चळवळीविषयी बोललो, तर तुला स्वतःला असं वाटतं की तू स्त्रीवादी आहेस किंवा तू फेमिनिस्ट आहेस? मी आहे पण स्त्री चळवळीमध्ये
अपंग स्त्रीला किती स्थान आहे तेच मला ते मला माहित नाही. नाही, मला ते खरं म्हणजे जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं की असं झालेलं आहे की म्हणजे जसं अमिता घई म्हणून स्वतः व्हीलचेअरवरती बरोबर. होती, तिने खूप हो अपंगत्व हो आणि हो स्त्रीत्व हो हो आणि असं सगळं स्त्रीवाद अशा विषयी बऱ्यापैकी काम केलेलं आणि असं. पण तरीही म्हणजे असं स्त्री चळवळीत असं झालंच ना की स्त्री चळवळीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते की हे सॉल्व्ह करत असताना कुठेतरी अपंगत्वाचा प्रश्न बाजूला पडला. हा अगदीच मुद्दा आहे. तर याच्यामध्ये तुला असा कधी अनुभव आला का की म्हणजे तुला काहीतरी असं आतून वाटतंय तुला स्त्री चळवळीविषयी काहीतरी करायचं आहे पण स्त्री चळवळ काही मानतच नाही तुझं अपंगत्व, त्याच्याविषयी काही बोलतच नाहीये किंवा अपंगत्वाच्या चळवळीविषयी स्त्री चळवळीला काही पडलेलंच नाहीये, तू कधी जोडण्याचा प्रयत्न केलास? म्हणजे जसं मी म्हटलं की स्त्री चळवळीचे एवढे म्हणजे स्त्री प्रश्नाचे कंगोरे होते किंवा बदनाम करण्यातून स्त्री चळवळीला इतके प्रॉब्लेम्स होते, तर त्याच्यामध्ये स्त्री चळवळी नाही आपण काही अपंगत्व आणि स्त्रीत्व आणि स्त्रीवाद असं काही खूप केलं, पण तू कुठेतरी म्हणायला गेलीस आणि तरी सुद्धा लोकांनी केलं नाही, असा कधी अनुभव आला? ताई तसा कधी अनुभव नाही आला, कारण मला फिजिकली कुठल्या मुवमेंटशी जाऊन कनेक्ट होणंच मोठा बॅरियर होता, चॅलेंज होता, तेव्हा तसं नाही झालं. पण मी जेव्हा संधी मिळाली तेव्हा डिसेबिलिटी आणि जेंडरचं इंटरसेक्शन हे कसं होतं हे माझ्या ब्लॉग्समधून लिहिलंय आणि माझ्या प्रत्येक संभाषणात म्हणजे मी जिथे जिथे सेशन्स घ्यायला जाते, वर्कशॉप्स घेते, तिथे मी हे इंटरसेक्शन्स, अपंगत्व, डिसेबिलिटी, एटिकेट आणि इंटरसेक्शनॅलिटी याच्यावर मी घेते. आणि त्यावेळी मी मात्र हे म्हणजे टाळत नाही, तो माझा बोलण्याचा मुख्य गाभा असतो असं म्हटलं तरी चालेल. नुकताच मी मागच्या दिवाळी अंकात पुरुष स्पंदन मासिकासाठी लेख लिहिलेला होता आणि पहिल्यांदा मी असं काहीतरी मोठं चॅलेंजिंग लिहित होते डिसेबिलिटी आणि सेक्शुअलिटीवर, आणि ते माझ्यासाठी पण फार एनरिचिंग होतं. मी वेगवेगळं साहित्य वाचू शकले त्याच्यामुळे, आणि मला पर्स्पेक्टिव्ह माझा स्वतःचा स्त्रीवादी चळवळीमध्ये आपण कुठे आहोत हे तपासायला मला मदत झाली त्याच्यामुळे. कारण की खूप प्रॉब्लेम्स आहेत. मी फक्त मोबिलिटी चॅलेंजेसनुसार म्हणत नाही आहे. समजा इंटेलेक्च्युअल कोणी डिसेबिलिटी असेल, स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटीज असतील, त्यांचे युटरस रिमूव्ह केले जातात, ती सर्जरी, त्यातून त्या स्त्रीचं होणारा जी काही तिला काहीच कळत नाही, शोषण आहे, मग ती कुठे आहे तुमच्या संभाषणाचा ती विषय आहे का? म्हणजे एक ऊस तोड करणारी स्त्री, तिचं पण युटरस काढलं जात आहेच की, आणि मग अपंग स्त्रीचं पण, जिला काहीच समजत नाहीये, तिचं पण शोषण होत आहे की, पण मग ती कुठे आहे तुमच्या संभाषणात? ती आपल्या संभाषणामध्ये होती, ती खूप वर्षापूर्वी होती की जेव्हा स्त्री चळवळ म्हणजे असे माझ्या मते 85च्या आसपास असेल, कुठल्या तरी सरकारी याच्यामध्ये म्हणजे जे होम्स असतात ना, अशा होम्समध्ये मुलींची युटरस काढून टाकली, आणि म्हणजे हेच की त्यांच्यावर कोणी बलात्कार केला तर काय, त्यांना काय कळत नाही, किंवा त्यांच्या पाळीच्या वेळेला कोणी त्यांची काळजी घेणार, त्याच्यातून त्यांचं आरोग्य वगैरे. तर त्यावेळेला स्त्री चळवळीने खूप स्टँड घेतला होता की हे असं नाही होतं. तर अशा या गोष्टी काहीतरी झालं तर होतात, पण म्हणजे हे जे की नाही आहे ना अपंगत्व, हे सतत आहे. इन्सिडेंट झाल्यावर मध्ये झालं आणि ती सरकारी होती म्हणून ते एवढं जोरात, पण मग ते इन्सिडेंट झाल्यावर बोलणं होतं. हो एक्झॅक्टली ना, तेच मी तुला म्हटलं की म्हणजे ते आहेत आणि म्हणून ते आपल्यातलेच आहेत आणि आपण बोलायला पाहिजे असं नक्की झालं. बरोबर, मी मान्य करते. असं पण आहे की म्हणजे स्त्री चळवळीच्या बाजूनी बोलत असताना, म्हणजे बाजूंविरुद्ध अशा अर्थाने पण एक समजून घेण्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम्सच इतके आणि ती सिस्टीमचा विरोध एवढा तुमच्या चळवळीला की तुम्हाला सारखं 2 पावलं पुढे 4 पावलं मागे या पद्धतीने. बरोबर. आणि मी यात आणखी एक गोष्ट मानते ताई, जसं अनिता घाई होत्या, रिप्रेझेंटेशन करणारा चेहरा म्हणजे अनिता घाई आहेत, मी आणखी दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत, कारण की मला दिसतच नाहीये, वाचण्यातच नाहीये कोणी माझ्या. आणि ते रिप्रेझेंटेशनचं लिमिटेशन पण असू शकतं, किंवा कमी आहेत बोलणाऱ्या महिला, अपंग महिला, सोशल मीडियामुळे त्यांना तो आवाज मिळालाय, त्यामुळे त्यांच्या पद्धतीने
ब्लॉग करतात, व्हिडिओ करतात, रील्स करतात, पोस्ट करतात आणि बोलतात. आणि ही संख्या मला ना ती वाढताना दिसतीये. ती खूप वाढताना दिसते. म्हणजे माझ्या आजूबाजूला अशा मी 5-6 महिना आत्ता मी विचार करू शकते की ज्या करतायत हे. आणि परदेशात त्यांची संख्या जास्त आहे का? म्हणजे फेमिनिझम आणि अपंगत्व असं जे आपण बोलतोय खूप आहे त्याच्यात बऱ्यापैकी खूप आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक इंटरसेक्शनॅलिटी आपण जोडू शकतो, LGBTQI. त्यांची म्हणजे मी डिसेबल्ड आहे आणि मी क्वेअर आहे, मी या कम्युनिटीचा भाग आहे, LGBTQI कम्युनिटीचा. आणि मग त्यातून येणारं डिस्क्रिमिनेशन आणि तिकडे फार स्ट्रॉंग आहेत, यांची कम्युनिटी स्ट्रॉंग आहे. पुण्यामध्ये किंवा माझ्या आजूबाजूला हे दिसतं की कम्युनिटी नाही आहे. म्हणजे एकत्र येऊन काहीतरी स्टँड घेऊ आपण, ह्याच्यावर फार जास्त मुवमेंट होत नाहीये. मला असं वाटतं पर्सनली त्या लोकांचे स्ट्रगल्स एवढे आहेत की त्यांना ते एकत्र येणं आणि काहीतरी करणं. अगदी म्हणजे ताई पोट भरणं हे खूप बेसिक माझी गरज आहे आता. बरोबर. मग मी ते म्हणतात की मी कुठं हा विचार करू. आणि हा विचार केला तर माझी पोट भरण्यासाठीची जी काही मला मिळू शकते ती मायनस होऊ शकते. मला शिक्षण द्या, मला पहिला नोकरी द्या, मला पहिलं शिक्षण द्या. तर याच्यामध्ये तू आता जेव्हा करते आहेस या सगळ्या माध्यमातून, त्यावेळेला तुला असं दिसतंय की स्त्री चळवळ आणखीन अपंगत्व याविषयी तुला अजून पुढे जाऊन काहीतरी करायचंय? मला खरंच करायचंय ते. माझं वाचन कमी आहे त्या बाबतीत, ते वाढवायचंय. मला लोकांना भेटायचंय, ह्याच्यात काम करणाऱ्या संस्थांना भेटायचंय. आणि मला माहित नाही मी कसं करू शकेल. म्हणजे मिसाचा प्लॅटफॉर्म आहे माझ्यासोबत, ते मला माहित नाही मी कसं करायचं, पण मला करायचं त्याच्यामध्ये. कारण हे तुला करायचं आहे म्हटल्यानंतर मला असं वाटलं की आमच्यासारख्यांना खूप बळ येऊ शकतं की अरे हा मग आम्ही आहोत ना. म्हणजे असं जसं नारी समता मंच आहे, आणखी संपर्क समिती आहे, तर तिथे कसं होतं की म्हटलं तसं आमचेच प्रॉब्लेम्स इतके असतात की त्याच्यात हे नाही, पण कोणतरी येऊन म्हटल्यानंतर असं नाही होत की गब्बस ग आता नाही तुझं काही, असं नाही होणार ते. म्हणजे त्यावेळेला असं होईल की अरे नाही याचा विचार करायला पाहिजे आणि याचा आपण प्रायोरिटीने विचार करायला पाहिजे. पण हे असं नाही होत की तू तिथे आहेस आणि मला आता माहितच नाहीये ना तू तिथे आहेस. बरोबर. मला हे कळायला लागतं. अगदी. आणि स्त्री चळवळीला सारखं बाजूला ढकलल्यामुळे तुझी आई काही येऊन मला नाही सांगणार ना. असा जो मुद्दा येतो की पेरेंट्सना वाटणारच आहे उलट की बरी नाहीये ती स्त्री चळवळ, ती बरीच आहे. कारण नाही तर ती अजून स्ट्रॉंग होणार आहे. म्हणजे आज जे तिला डिस्क्रिमिनेशन मगाशी तू डबल म्हणालीस, तर जर का स्त्री चळवळ तुला सांगायला लागले की नाही ग असं काही नाहीये, तर तुझा कॉन्फिडन्स वाढणार. मग तू अजिबात अशी फार काहीतरी ऐकू मी बोलणार नाही. हे नको आहे ना आपल्या सगळ्या सिस्टीम मध्येच नको आहे. तर त्या दृष्टीने मला आता नेहमीच्या एक तर पहिला आपण पर्सनल प्रश्नाकडे येऊया की लग्नाविषयी काय तुझा विचार काय होता, तुला प्रेम म्हणजे काय वाटतं. कारण कसं आहे सांगते की डिसेबल असताना तुम्ही एका जागी असता, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःशी जास्ती संवाद करू शकता. इफ यू मीन इट, करायला तसं नाही पण इफ यू मीन तर तुम्ही तो संवाद करू शकता. मग त्यामुळे तुम्ही अरे प्रेम म्हणजे काय, मग तुम्ही आजूबाजूला बसल्याच जागी बघत असता 10 माणसांची नाती. उदाहरणार्थ नवरा बायको, आई वडिलांचं असतं, नातेवाईकांमध्ये असतं, लग्नाला केव्हा तरी गेलं तर तेव्हा दिसतो. तर त्या सगळ्यातून तू असा एक चिंतन म्हणतो त्या अर्थाचं रिफ्लेक्शन अशा की खरंच प्रेम म्हणजे काय आहे, लग्न म्हणजे काय आहे, असं काही विचार केला होता? मला केलेला होता. म्हणून प्रेम किंवा लग्न जरी म्हटलं तर आपण समजा कुठून आलो, बाहेरून आलो, थकले बागले आलो, काम करून आलो, संध्याकाळी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रिलॅक्स बसू शकू, त्याचं डोकं खाऊ शकू, अशी व्यक्ती म्हणजे मला प्रेम वाटायची. माझा नवरा आणि आहे तसा. मी प्रचंड त्याचं डोकं खाते. मी माझ्या आजूबाजूला माझ्या आई वडिलांचं नातं बघितलं की जे अत्यंत टॉक्सिक होतं. म्हणजे आजी आजोबांचं बघितलं, बघतच होते. चाळीत वाढलेली मुलगी आहे ती, सतत नवरा बायकोंची भांडणं सतत. तर मला काय हवंय पेक्षा काही नको हे माझं खूप क्लिअर होतं. मला असला नवरा नकोय, हे नकोय, ते नकोय. त्यामुळे मला काय नकोय हे अगदी व्यवस्थित माहिती होतं. खूप महत्वाचं आहे. मी 21 वयाची 21-22 वर्ष फक्त घरात बसून काढली आहेत.
कुठलाच बाहेर जाण्याचा ॲक्सेस नाही किंवा आपण कुठे वेलकम नसणं हे खूप ठळकपणे तेव्हा जाणवायचं. आणि आईची साथ होती त्यामुळे ती कुठेतरी कमी वाटलं की ठीक आहे बाबा, आई आहे, बहीण आहे, हो आहे, ठीक आहे, ओके, एवढं काही नाही. पण ना जग फिरायचंय एवढं माहिती होतं. जग फिरायचंय आपल्याला, कसं काय ते माहीत नाही, पण आपल्याला जग फिरायचंय. माझं नशीब आहे, म्हणजे नशीब माहीत नाही काय हा योग्य शब्द आहे का नाही, पण माझा नवरा योगायोगाने माझा नवरा पण मला तसाच मिळाला आहे. माझी आई नेहमी म्हणते की माझी आई आणि माझी सासू नेहमी म्हणते की तुमचे गुण नाही, तुमचे दुर्गुण जुळले. म्हणजे आम्हाला बोंबलत फिरायला आवडतं, आम्हाला नवीन नवीन गोष्टी खायला फार आवडतात आणि आम्हाला असं नुसतं लोळत बसायला काहीच न करायला फार आवडतं. फार आवडतं. आणि मला त्याचं डोकं खायला जास्त आवडतं. नाही खात, नाही, तो फारच भोळा आहे. फारच भोळा आहे. तर आता बायकोच आगाऊ मिळाली असं मला वाटतं नेहमी. पण हो, माझ्या नाही काय हवं हे माझ्या डोक्यात क्लिअर होतं. सुरुवातीला माझ्या आईचं थोडी रिझर्व होती आई की काय करायचं, होकार नाही तसं नाही करायचं. तर थोडीशी काही बोलत नव्हती ती. तिला पण सुरुवातीला असं वाटायचं, कारण हा तिला मामी म्हणायचा अमोल. म्हणजे मुलीची आई आपली मामी असते. त्यामुळे त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन असं फुल फॉलो करायला सुरुवात केली. ही मुलगी मला हो म्हणलीच पाहिजे, याच्यासाठी तो प्रत्येक गोष्ट करायचा. त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ कॉल केला असेल आणि आई आली तर तो मामी म्हणायचा. आणि माझी मम्मी माझं नातं खूप निखळ आहे. मी प्रत्येक गोष्ट शेअर करते तिच्यासोबत. तर तिला पण म्हणलेलं, अगं ह्या मुलाला मी आवडते, त्याला जरा सांग, असला काय डोक्यावर घेऊ नकोस डोक्यात. तर माझी आई पूर्ण चेष्टात घ्यायची. आणि नंतर जेव्हा मी खरंच सांगितलं तिला की अगं मी होकार दिलाय, ती थोडीशी ओके असं झाली. पण नंतर माझे काही फ्रेंड्स घरी आले, ते बोलले आईशी, ते म्हणे किती छान झालंय काकू तुमच्यानंतर, म्हणजे आम्हाला तिची काळजी वाटत होती, म्हणजे तुम्हाला काळजी नाही आता तुमच्यानंतर. आणि माझी आई तो पर्स्पेक्टिव्ह विचार केला. मग तिच्या पटकन डोक्यात आला, कारण बघा ना ताई, एक मुलगी आहे जी अशी अचिव्हमेंट करत सुटली आहे आपली, मी फक्त तिची होते ना, आणि आता मी वाटली जाणार होते. सो मला ते असं जाणवत होतं की आता थोडंसं होणार आहे. पण तिने खूप सपोर्ट केला. सुरुवात 2-3 दिवस थोडीशी ती नाराजी दिसली, नंतर तिने सपोर्ट केला. माझ्या आईच्या आईने तिला फार विरोध केला. आजीने हो. आजी म्हणली कोण मुलगा तो, अचानक घरी यायला लागलाय, ओळख नाही पाळख नाही, काय चाललंय तुमचं. माझी लहान बहीण जिचं लग्न झालेलं, जिला 2 मुलं आहेत, ती म्हणली काय दीदीला वेड लागलंय का, असला काय बोलतीये, म्हणे मी होकार दिलाय त्या मुलीला. आणि माझी आई प्रचंड तापली तेव्हा. आणि मग तिने बडबड केली या दोघींना, आजीला पण. ती म्हणली की माझ्यानंतर माझ्या मुलीचं कोण करणार आहे, तुम्ही करणार आहे का, की तुम्ही लक्ष देणार आहे का. माझ्या बहिणीला म्हणली की तुझं लग्न होऊन 4-5 वर्ष झालीत आज, आणि तू फक्त 5 मिनिटं घरी आली आहेस, आणि तू काय म्हणतेस लग्न माझ्यानंतर तू दीदीला सांभाळणार आहेस. तर ती खूप मोठा म्हणजे हे झाली आमच्या रिलेशनमध्ये की अरे बापरे, आता आई आपल्या बाजूने आहे झालं. आणि त्यात अमोलने फोन केलेला होता त्याच्या घरी की ही मुलगी आहे, मला आवडली. आणि मला वाटलं की अरे इतकं इझी होतं हे, झालं, त्यांचा पण होकार आला आणि आता काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर त्यांचा होकार मिळवण्यासाठी आम्हाला 1.5 वर्ष वाट पाहावं लागणं. तू याला होकार द्यायला किती दिवस लावले? मी 6 महिने काहीतरी लावले. कारण थोडंसं मला असं वाटायचं की एकतरी आकर्षण असू शकतं, दुसरं माझा इगो फार होता. मी कोणीतरी होते आहे अजूनही, पण त्याच्या बाबतीत नाहीये. सौम्य झालाय तो काही प्रमाणात. पण तो असावा. आणि असं आहे ना की अस्मिता आणि इगो मधलं अगदी. तर मला वाटतं मी सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो मिक्स केलेला होता. तर तो इगो आड येत होता थोडंसं की अगं तू कोण आहेस. आणि मी त्याला असं हे सिरियसली घेत नव्हते. त्यामुळे
कारण त्याचा फार स्ट्रगलिंग पिरियड होता तो. त्याचे कामं वर्कआउट होत नव्हती आणि पुन्हा माझ्या डोक्यात मैत्रिणीसोबत एकदा बाहेर गेलो. तिने पण एका मुलाला होकार दिलेला होता आणि मी पण ह्याला होकार दिलेला होता आणि माझं असं होतं की अरे बापरे आपण होकार दिला पण त्यात एक म्हणजे मी होकार द्यायच्या वेळी एक आधी ना एक गोष्ट झालेली होती. मी त्याला म्हटलं की सगळं ठीक आहे मी तुला होकार वगैरे देईल पण तू काय करतोस हे मी काय सांगू घरी, कारण तू काहीच करत नाही आहेस. आणि त्याच्या 2-3 दिवसात तो एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीकडे गेलेला होता आणि तो जॉईन झालेला होता. म्हणजे तो नीरा सोडून पुण्यात आलेला होता पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्याने ती कंपनी जॉईन केलेली होती. मला त्याचं 2-3 दिवस फोन नाही आले आणि मी असे झाले की अरे काय तू कुठे आहेस, कारण रेग्युलर बोलणारा मुलगा अचानक गायब झाला आणि बोलतच नाही आता. तो म्हणला अगं तू म्हटलेलीस ना की काय करतो मुलं काय सांगू. मी झालं जॉईन आणि मला ना त्याचे एफर्ट्स दिसायला लागले अचानक. अरे बापरे म्हणलं हा मुलगा एफर्ट्स घेतोय, आकर्षण नाही आहे. मग मी म्हटलं की ठीक आहे. म्हटलं तू सिरियस असशील ना एक काम कर घरी ये म्हणजे आईला हात माग माझा. तो खरंच दुसऱ्या दिवशी घरी आला आणि मग आईला विचारलं मामी मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. माझी आई म्हणते मला का विचारते तिला विचार आणि निघून गेली माझी आई. आणि मग म्हणलं अरे बापरे मम्मी तुला एक गोष्ट सांगितलेली होती करायला ती पण तू नीट नाही केलीस. मनातल्या मनात मम्मी अगं नकार द्यायचा होता आपल्याला. कारण माझं असं थोडंसं अरे अजून देऊ का नको होतं. तर आईने असं सांगितलं. म्हणलं अरे बापरे आईने आपल्यावर सोपवले म्हणजे होकार दिसतोय. खरं तर मी माझ्या आईची पल्स चेक करत होते म्हणजे हिच्या डोक्यात काय असेल हे माहीत नव्हतं मला. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं मला 17ला होकार द्यायचा होता पण मला ते 17ला चान्सच मिळत नव्हता कसं काहीतरी. आणि कुठेतरी वाचलं की दुसऱ्या दिवशी गुलजार साहेबांचा बड्डे आहे. म्हणलं अरे बापरे मस्त ओकेजन आहे आणि मग देऊयात आपण होकार. 17ला काय द्यायचा होता होकार वाटलेलं असं आतून की आपण देऊयात. मग मी ओकेजन शोधून दिला त्याला होकार. एक दिवस अजून विचारायला थोडंसं त्रास दिला मी. मग दिला 18 ऑगस्ट संध्याकाळी 6:02. त्याला म्हणलं लेट्स गेट मॅरिड अमोल सुतार. त्यांनी सांगितले त्या स्टोरी ग्राफिक्सची. पण ते काय म्हणजे आम्हाला सांगणार तुझ्या ऐकण्यात वेगळी मजा आहे. त्याला मला होकार द्यायचा होता आणि मी म्हणलं अमोल आज गुलजार साहेबांचा वाढदिवस आहे. तर म्हणलं अरे वा छान मला एक ओळ सुचव. तर म्हणलं ठीक आहे मग ती खाल्ली आहे नाही. मग मी म्हणलं आणखीन एक डायलॉग मारू आपण अजून थोडं इम्प्रोवाइज करू. म्हटलं चलो अपनी जिंदगी गुलजार बनाते है. म्हणतं अरे वा मस्त आहे की एक 5 मिनिटात ग्राफिक बनवून देतो. मी म्हणलं आणि परत मग ती खाल्ली आहे असं म्हणलं मी. मग मी म्हणलं आता डायरेक्ट बोलू एवढा भाव खाऊन आपल्याला काही मिळणार नाही तर उद्यावर जायचं परत ओकेजन जाईल आपलं. मग मी म्हटलं की लेट्स गेट मॅरिड अमोल सुतार चलो अपनी जिंदगी गुलजार बनाते है. मी पुन्हा त्याला म्हटलं आणि त्याचं रिप्लाय होता तो रडत होता म्हणजे इमोजी टाकलेला रडण्याच्या. आणि त्याला त्याच्या क्लायंटमुळे उठता येत नव्हतं तिथून. भेटायला लगेच यायचं होतं ते जमत नव्हतं पण तो दुसऱ्या दिवशी मला भेटायला आला. मला त्यांनी छान चॉकलेट्स आणलेले भेटायला येताना मला टी-शर्ट एक आणलेला. छान होतं ते. आणि मला हवा तसा जोडीदार मला मिळालेला आहे. खूप म्हणजे टचवूड वूड नाही मी स्टीलला टच करेन पण हो पण खरंच मी ग्रेटफुल आहे. मी माझी आई जितकी माझा स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे तितकाच माझा साथीदार माझा जोडीदारसुद्धा जोडीने माझ्यासोबत असतो. त्याने त्याच्या घरच्यांच्या अपब्रिंगिंगमुळे आम्हाला आमचे जेंडर रोल्स पुसता आले. त्याने कुठलाही इजम नाही वाचलाय. म्हणजे मी 2 पुस्तकं वाचली आहे त्यामुळे मी फाडफाड बोलेल. मी खूप रफ भाषेत कधी कधी बोलेल आवडलं नाही की. पण त्याने कुठलाही इजम न वाचता त्याला हे कळतं हे काय करायचंय. माणूस म्हणून त्याला जे रिस्पेक्ट कुठल्याही म्हणजे पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना मिळाली पाहिजे तर ती मिळालीच पाहिजे. आणि माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये तो सोबत असतो. आणि आमच्यामध्ये एक गोष्ट खूप सुरुवातीला छान झाली की आम्ही कम्युनिकेट केलं.
आम्हाला जे हवंय हो. म्हणजे माझं मी आडनाव बदलणार नाही तर ते का बदलणार नाही, मी मंगळसूत्र घालणार नाही तर ते का घालणार नाही, मी टिकली लावणार नाही तर का लावणार नाही, किंवा लावेल तर कधी लावेल, आणि मी काम करेल, हे खूप आम्ही व्यवस्थितपणे आम्ही डिस्कस केलेलं. मूल हवं का नकोय, मला मला भीती थोडीशी आहे, मला करता येईल की नाही जर झालंच पुढे काही तर. आणि मला आणखी एक भीती म्हणण्यापेक्षा स्टिग्मा माझ्या डोक्यात राहिला आहे, कारण की माझ्या बहिणीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी मला फार लांब ठेवलं गेलं. म्हणजे माझं वय अगदीच 25-26 असताना, आणि ते तिच्या सासरच्या लोकांकडून कुठेतरी ऐकायला मिळत होतं की हिची सावली नको पडायला बाळावर. त्यामुळे मी फार मुलांच्या बाबतीत फार इमोशनल आहे. मला फार आवडतात मुलं, पण आणि असं मला जर लांब ठेवलं तर मग माझ्या डोक्यात पण ती कुठेतरी गोष्ट जाते, आणि मग मी म्हणते की ठीक आहे, लांबून कधीतरी काही गोष्टी चांगल्या असतात, आपल्याला नसल्या तरी आपण दुसऱ्यांच्या लेकरांना आपण खूप हवं तेवढं प्रेम करू. आणि खूप मित्रमैत्रिणी त्यांनी लग्न केले, त्यांची मुलं होती ती आमचीच असतील, आम्ही वेगळे पण नको घ्यायला. आणि मला माझा नवरा नाही शेअर करायचा आहे, सर्वात महत्वाचं दिसतंय. आणि मी मगाशी सांगता राहिले की माझी मैत्रीण तिने पण होकार दिला होता एका मुलाला, आणि मी पण होकार दिलेला. आणि असं झालं की तो पण त्याच्या स्ट्रगलिंग फेजमध्ये होता, आणि अमोल पण त्याच फेजमध्ये होता. आणि आमचं बोलता बोलता म्हणजे असं पटकन डोक्यात आलं, मी काही करत नसते, मी जर सेटल नसते आणि माझा पार्टनर सेटल असता तर त्याने मला ऍक्सेप्ट केलंच असतं की. इथं विरुद्ध आहे ना, मी आहे सेटल, तो नाहीये, मग मी कुठला इगो का घेऊ मध्ये मनात. आणि ते रिफ्लेक्शन मला खूप महत्त्वाचं ठरलं. मी चिडचिड करते छोट्या, कारण की माझ्या गरजा जर पाहिल्या ना तर माझं ॲक्सेसिबिलिटीसाठी माझी फार चिडचिड होते. मला स्वतःचं जेवण बनवायचं असतं, मला स्वतः जाऊन बाथरूममध्ये बसायचं असतं, मला ते करता येत नाही, मग माझी चिडचिड होते. किंवा मला अभ्यास करायचा असतो, मला माझं स्वतःचं स्टडी टेबल पाहिजे, मी काहीतरी गोष्टी इमॅजिन केल्या की ज्या मला माझ्या हव्यात, माझी स्पेस हवी आहे, आणि ती होत नाही. मग मी तेव्हा ती चिडचिड माझी स्वभावातून दिसून होते, व्यक्त होते. पण ते तेवढ्यापुरतं असतं आणि तो समजून घेतो. मग जसं तो पण म्हटला की एकाने नातं ओढलं की दुसऱ्याने सोडावं थोडंसं, तसं तो फार सोडतो. मी बरेचदा ओढून धरते. आणि मला ते ड्रॉबॅक, आमच्या युकेची जी आमची ट्रिप होती, आम्ही 2 जण 1.5 वर्ष राहिलो, तो पिरियड आमच्यासाठी फार नात्याची परीक्षा घेणारा होता. मी पहिल्यांदा एका पुरुषासोबत एवढा मोठा काळ राहिले, नाही तर माझ्या घरात बहिणी, आई, आजी, मी काहीच पाहिलं नाही. वडिलांचा माझा सपोर्ट नव्हता इतका, नाही माझ्या वडिलांचा सपोर्ट नव्हता इतका. त्यांचं एकतर व्यसनात थोडंसं गेले, नंतर त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते मेंटली चॅलेंज झाले. सो माझे वडील असं, जेव्हा मला मिळाले माझे वडील त्याच्या 3-4 महिन्यात ते गेले. मला असं खरं अनुभवायला मिळालं त्यांचं प्रेम, तेव्हा ते गेले. आणि मला ते खूप आहे, ती आतमध्ये ती जखम आहे अजून. तर पहिल्यांदा मी पुरुषासोबत राहत होते एवढा काळ, एकटी राहत होते. तर घरी सवय असते ना, ही गोष्ट इथे नको ठेवू, मग तू इथे का ठेवली, मग ती भांडणं. मग माझ्या घरी असं व्हायचं, तसं नाही आहे इथे, मी यावेळी जेवायचे. तर माझ्यासाठी मला स्वतःला बदलायला ते 1-1.5 वर्ष खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी मला पण खूप चेंज केलं. किती केलं तर तो व्यवस्थित त्याला माहिती असेल, पण मला जाणवतं की हो, बऱ्यापैकी मी प्रोसेसमध्ये आहे, अजून आहे प्रोसेसमध्ये, पूर्ण नाही, पण खूप समृद्ध केलं. त्याचं असणं मला समृद्ध करतं. भांडणं पण करतात पण त्याचं प्रेम जास्त करतं. आणि आता पुढे काय करायचंय?
आता पुढे त्याचं पण उद्योग चाललाय, व्यवसाय चाललाय. माझं पण मला जे करायचं आहे सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे, त्याची सुरुवात झाली आहे. खूप मोठं काहीतरी उभारेल अशी इच्छा आहे. आणि चळवळीमध्ये म्हणण्यापेक्षा खूप मोठा बदल काहीतरी होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या लोकांच्या, जास्त लोकांच्या जीवनावर काहीतरी त्याचा इम्पॅक्ट होईल असं काहीतरी करायचं डोक्यात आहे. करेल. पण काय चालू आहे म्हणजे त्यासाठी आज काय करतेस तू? सो आज मी मी एक संस्थेत काम करते, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान म्हणून. तिथे मी पार्ट टाईम जॉब करते आणि पार्ट टाईम मी इक्विब्रिज फाउंडेशनमधून माझे सेशन्स घेणं, सेमिनार्स घेणं, ॲक्सेसिबिलिटी ऑडिटिंगची कामं करणं. म्हणलीस तू? इक्विब्रिज. म्हणजे दोनच्या मधला असेल तू? हो हो हो, दोघांच्या मधला ब्रिज. येस येस. तर तसं चाललेलं आहे. कन्सल्टिंगची जास्त कामं असतात. बऱ्याच संस्थांना कन्सल्टिंग बेसिसवर आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, कुठे सजेशन्स देणं, ऑडिटिंग. नुकताच मी एक ॲक्सेसिबिलिटी ऑडिटचा कोर्स केला. युनिव्हर्सल डिझाईनमध्ये थोडंसं एक्सपर्टीज कमवली. लर्निंगचा प्रवास खूप चालला आहे आणि त्याच्याबरोबर अनलर्निंग पण चालली आहे. फार गरज आहे. आणि बरेचदा काय मला दिसलेलं आहे, म्हणजे मी पब्लिक पॉलिसी हा कोर्स घेण्याचं कारण मी आत्ता जे करते ते आहे, मी जेव्हा पॉलिसी म्हणजे स्वतःला जर बघितलं आजपासून 5-10 वर्षांनी, मी स्वतःला पॉलिसी मेकर म्हणून बघते. का तर मला तिथे रिप्रेझेंटेशन हवं आहे. माझ्यासाठीचे, माझ्या समूहासाठीचे डिसिजन्स हे मला कुठल्याही नॉन डिसेबलने घेतलेले बघायचं नाही आहेत. मला तिथे माझ्या अनुभवातून आलेली, माझ्या समूहातून आलेली लोक हवी आहेत, ज्याच्यामुळे खरंच हे ॲक्सेसिबल म्हणण्यापेक्षा सर्वसमावेशक समाज होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर हे जेव्हा तू पॉलिसी मेकिंगचं म्हणते तेव्हा तुझ्या असं लक्षात येतं ना की हे जे राजकारणी असतात किंवा आपल्या डेमोक्रेसीमध्ये विधानसभा, लोकसभा जिथे पॉलिसी मेकिंग होते, तर त्यामुळे तुला राजकारणाविषयीचं, राजकारणात असण्याविषयीचं, स्वतः तर नाही पण निदान दुसरं कोणी राजकारणात असलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की मध्यमवर्गीय आणि ही जी एक मानसिकता आहे की राजकारण घाण आहे, आम्ही नाही त्यातले, आणि ते गुंडागर्दी करतात, हिंसाचारी असतात, कसे पण, म्हणजे तुला माहिती आहे सगळं राजकारणाविषयी काय काय वाईट बोललं. तर तुला असं काय वाटतं का की नाही, राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी यायला पाहिजे, राजकारण बदलायला पाहिजे? म्हणजे जसं इकडे तू सर्वसमावेशक असलं पाहिजे, पॉलिसी बदलायला पाहिजे, व्यवस्था बदलायला पाहिजे असं सगळं म्हणते, त्याचा तो एक मार्ग आहे. अगदी अगदी. तुम्ही ते म्हटलात तसंच की मला असं वाटतं की माझ्यासारख्या समविचारी तरुणांनी, युवतींनी राजकारणात गेलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे खूप नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे. ते फ्रेश आहे. ते तेच ट्रेडिशनल माइंडसेट घेऊन राजकारणात नाही उतरणार आहेत. ते आज काय हवं आहे, आमच्या पिढीला काय हवं आहे ते घेऊन उतरणार आहेत. आणि मी स्वतःला राजकारणात पाहते का, तर हो, मी पाहते. मी म्हणजे माझी इच्छा पण आहे राजकारणात जायची, पण भीती आहे का, तर हो, ती पण आहे. का तर आपण इतकेही सधन नाही होत अजून, आपण इंडिपेंडेंट नाही होत अजून. आणि आजकाल जर आपण आजूबाजूचं आपलं जे जग बघतोय ना, त्याच्यामुळे ही भीती अत्यंत वाढली आहे. पैशाच्या स्वरूपात नाही आहे, पण आपल्यावर आपल्या घरच्यांची जबाबदारी आहे. आपण असा काही डिसिजन घेतला जेणेकरून त्यांना जर त्रास झाला तर काय, ही भीती माझ्या मनात आहे. पण माझी हो ऑफकोर्स जायची इच्छा आहे, बदलायची इच्छा आहे. आणि ते माध्यम आहे, ते माध्यम आहे, अगदी पटतंय मला. सिस्टीममध्ये गेल्यावर सिस्टीम आपल्याला बदलवते असं म्हणतात, ते पण मान्य आहे मला. पण आपल्या हातात आहे ना की आपण कसं वागायचं, किंवा आपल्या हातात आहे ते काम कसं करून घ्यायचं, ते पण एक स्किल आहे. तर ते स्किल पण शिकावं लागेल आपल्याला. राजकारणी जसे गोड बोलतात तसं पण बोलावं लागेल. डोक्यावर बर्फ ठेवून चालावं लागेल, तर तेही करायची तयारी आहे.
खूपच छान. म्हणजे सगळ्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू ताई, मस्त वाटलेलं आहे थँक्यू. गप्पा मलाही. मारून. असेच भेटत राहूया. मुख्य नक्की. म्हणजे फेमिनिझम आणि अपंगत्व याविषयी आपल्याला जितकं पुढे जाऊन काही करता येईल नक्की तितकं करूया आपण ताई. करूया. आणि मला एक असं वाटलं की तुझ्या आईविषयी तू कुठे लिहिलंयस का, हो. तर ते तू मिळून साऱ्या जणीसाठी जरूर यावंस. अगदी की नक्की. फार त्याची गरज आहे, कारण ते बाकीच्या मुलींना, आयांना वगैरे त्याचा छान म्हणजे प्रेरणा मिळू शकते चालेल त्याच्यातून. चालेल. नक्की. अच्छा, मस्त. थँक्यू. खूप शुभेच्छा. थँक्यू.